हे काय दाखवतोय माहितीये का तुम्हाला मी? हे बघा, हा पराग पारिकचा ELSS आहे ना, टॅक्स सेव्हर फंड आहे हा. पराग पारिकचा ELSS काय असतं माहितीये ना, ज्याच्यामध्ये पैसे टाकल्यावर तुमचा टॅक्स वाचतो, पण तो म्युच्युअल फंड 3 वर्ष काढता येत नाही. हायवेला असे बस स्टॉप ठेवले ना की एक अख्खी लाईन जाम होते. त्यात तसा ट्रक आता हा रस्त्यालाच लागलाय आणि एक अख्खी लाईन जाम केली की नाही, प्रेशर येतो त्याने, स्पीड कमी होतो. प्रत्येक वेळी स्पीड कमी करताय ना, प्रत्येक वेळी 4-4 चमचे तेलाचा रास आहे. एका गाडीचे 4 चमचे, सगळ्यांचे मिळून बॅरलच्या बॅरल तुम्ही ऑइल वेस्टिंग करताय. सिव्हिल सेन्स खरंच खूप गरजेचं आहे. सारोळ्याचा हा जलाशय. खंडाळा आला, वाजलेत 16:19, म्हणजे जवळपास आता 4 वाजले. इथेच मी कॉलेजला असताना बसला उभा राहायचो, इथूनच मी जायचो. इथून पुढे कोल्हापूरची गाडी पकडायचो आणि कोल्हापूरवरून पुढे मालवणची गाडी किंवा कणकवली, मग कणकवलीवरून मालवण. जुने दिवस आठवले इथे आल्यावर. ह्या अख्ख्या प्रदेशात मी फिरलो होतो. इथेच मी साप पकडायला शिकलो, सर्पमित्र झालो, ओपन झालो, सोसायटीला जॉईन झालो मी इथूनच. घाटात आहे ना, असा एखादा ट्रक बंद पडला तर अख्खी लाईन परत एकदा व्यापली जाते. एक नाही तर 1.5 लाईन घेतली अख्खी. वातावरण मात्र घाटातलं एकदम कोजी भारी. अजून प्रॉपर चालू नाही झालाय घाट, पण ठीक आहे, वातावरण मात्र कडक आहे. इथून पुढे तर खूप छान वाटतं. उतरताना ना अजून भारी. बघा आता ही ट्रक आहेत ना समोरची उभी आहेत ना, ही यांनी एक एक पाऊल, एक एक टायर आहे ना हा लेन मध्ये घातलाय. त्यामुळे कसं होतं, ही लेन पूर्ण वापरता येत नाही, अर्धीच वापरता येते. आणि शक्यतो तिकडची लोक इथे येतात आणि परत प्रेशर तयार करतात. हा सिव्हिल सेन्स आहे, हा लवकर तयार झाला पाहिजे आणि शिक्षणाशिवाय होत नाही. आणि पटकन तर हा येत नाही. आहा, सातारा ना खरंच खूप छान आहे. 7 टेकड्यांचा प्रदेश आहे ना, प्रचंड आकर्षक आहे, प्रचंड आकर्षक. खरंच खूप छान वाटते इथे ड्रायव्हिंग करताना आहे ना, फुल मजा येते. मी गाडीत झोपलो जरी असेल, समजा नॉन ड्रायव्हिंग सीटवर असेल, तरी इथे मात्र उठतोच, चा आनंद घेतो. कारण हेच आनंद घ्यायला लोक किती लांब लांब जातात. आणि हे तर माझ्या घरात आहे, घरा शेजारी आहे.